मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक स्टेटमेंट खूप व्हायरल होते की लाडक्या बहिणींबद्दल जे 2100 रुपये करण्याचं जो तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीमध्ये घोषणा केली त्यांनी, तर हे प्रश्न ज्यावेळेस पत्रकारांनी अजितदादांना विचारल्यानंतर अजितदादांची प्रतिक्रिया होती की आम्ही 2100 रुपये देऊ असं आम्ही कुठं म्हणलो नाही, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये तो विषयच नाही आहे. म्हणजे त्यांच्या जो मॅनिफेस्टो होता निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे त्यांचं घोषणापत्र होतं त्याच्यामध्ये तो नाही आहे. त्यानंतर मीडियाने त्यांना पकडलं, उघड त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं की लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये करू. आता पहिली गोष्ट म्हणजे 1500 रुपये सरकार देत होतं आणि आताच्या बजेटमध्ये सुद्धा सरकारने 36,000 कोटी रुपयाची तरतूद ही या लाडक्या बहिणी योजनेसाठी केलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे या लाडकी बहीण हे जे फुकटच्या ज्या योजना आहेत त्या पहिली गोष्ट म्हणजे यांचा या हद्दपार आपल्या राज्यातून व्हायला पाहिजे. पण ही चुकीची राजकीय संस्कृती उभी राहिली की फ्रीचा वर्ग मोठा झालेला आहे. पण या फ्रीच्या वर्गामुळं मित्रांनो आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा फटका येणाऱ्या काही वर्षामध्ये बसणार आहे, हे नाकारता येत नाही. कारण सामान्य टॅक्स पेअरचा पैसा जो आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी, आपल्या रस्त्यांसाठी, आपल्या विजेसाठी, लाईटसाठी जो पैसा खर्च होणार आहे किंवा आपल्या कायदा सुव्यवस्था, पोलीस प्रशासन याच्यासाठी जो शिक्षण, आरोग्य याच्यासाठी जो पैसा खर्च होणार आहे तो पैसा त्याच्यातला काही पैसा जो आहे हा अशा पद्धतीने हे फुकटच्या स्कीम आहेत, रेवडी स्कीम आहेत, याला हा पैसा खर्च होतोय. ही एक महत्त्वाचा विषय. दुसरा विषय असा आहे की मित्रांनो आधीच सरकारने 1500 रुपये घोषणा केलेली असताना त्यांना 2100 रुपये करायची काही गरज नव्हती. पण इलेक्शनमध्ये मतदान मिळावं आणि याच्यासाठी सरकारने हे 1500चे 2100 रुपये केले, उघड त्यांनी मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं. पण आता अजित पवार यांनी हे जे स्टेटमेंट दिले ना त्याच्यामुळे अजित पवार जे आहेत ते विरोधकांच्या रडारवरती आलेत. विरोधकांनी या मुद्द्याचं राजकारण विरोधक करणारे 100%. ते बोलायची काही गरज नव्हती. अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलं की 2100 रुपये आम्ही बोललोच नाही, आमच्या मॅनिफेस्टोमध्ये नाही. पण त्यांच्या राष्ट्रवादीच्या मॅनिफेस्टोमध्ये होतं. महायुतीने वारंवार आपल्या प्रचार सभेमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी, महायुतीच्या सर्व उमेदवारांनी हा विषय घेतला होता की 2100 रुपये आम्ही आल्यानंतर देऊ. पण या 2100 रुपयामध्ये जे 600 रुपये वाढवलेत ना, ह्या 600 रुपयामुळं राज्याच्या तिजोरीवरती याचा बोजा पडलाय. बरोबर आहे. यांना इलेक्शनमध्ये याचा फायदा झाला. इलेक्शनमध्ये यांचं 5% वोट शेअर वाढला. लाडक्या बहिणींमुळे यांना इलेक्शनमध्ये फायदा झाला, यांच्या जागा वाढल्या, हे सगळ्यांनी बघितलंय. हे नाकारता येत नाही. पण यांचा फायदा झाला पुढाऱ्यांचा. पण याच्यामुळं मित्रांनो आपल्या अर्थव्यवस्थेवरती एक्स्ट्रा बोजा आलाय. कालच्या अर्थसंकल्पामध्ये आपण 1% जो आपला राजस्व आहे त्याच्यामध्ये कमतरता आहे. 1%चा राजस्वामध्ये कमतरता आहे. 1% जरी बोलायला आपल्याला सोपं, पण 1% ही खूप मोठी गोष्ट असते. आणि सरकारकडं निधी असणे खूप गरजेचं, कारण खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामध्ये. लोकउपयोगी कामं असतात, आरोग्याचे प्रश्न असतात, शिक्षणाचे प्रश्न असतात, वन खातं आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यानंतर तुमच्याकडे जे कर्मचारी काम करतात त्यांची पेन्शन आहे, पगार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला हँडल कराव्या लागतात. आणि महाराष्ट्र, आपण ज्याला एक सदन राज्य आपलं महाराष्ट्र, देशाच्या GDPमध्ये जवळपास 15% आपण देतो. म्हणजे सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन जे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचं आहे. पण अशा पद्धतीच्या फुकटच्या स्कीममुळं मित्रांनो राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती बोजा येतो. आणि हा जो बोजा आला अर्थव्यवस्थेवरती, हा अर्थव्यवस्थेचा बोजावरचा डायरेक्ट परिणाम हा सर्वसामान्य माणसावरती होतो. सर्वसामान्य माणसाच्या ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतात त्या महाग होतात, बसचे पैसे महाग होतात, रेल्वेचे तिकीट महाग होतं. मग रेल्वे समजा राज्य सरकारकडे नाही आहे, पण ज्या गोष्टी राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात त्या गोष्टी महाग होतात. आणि त्याचा फटका हा मध्यमवर्गीय माणसाला, चाकरमान्या माणसाला, जो रोज विहीर खांदून पाणी पिणाऱ्या माणसाला बसतो. त्यामुळं ह्या ज्या स्कीमा आहेत, लाडकी बहीण, लाडका भाऊ, काय असते फुकटच्या स्कीमा सरकारच्या, ह्या तात्पुरत्या जरी चांगल्या वाटत असल्या तरी पण याचे दुरोगामी परिणाम हे अत्यंत भयंकर आहेत. त्यामुळे सरकारने जरी आता मतदानासाठी या स्कीमा जरी काढल्या असतील पण हे चुकीचं आहे. आणि एका सुज्ञ नागरिकाने महाराष्ट्राच्या अशा पद्धतीच्या फुकटच्या स्कीमाचं समर्थन करायलाच नाही पाहिजे. हा, जिथं फ्री द्यायचं, तुम्हाला एज्युकेशन आहे त्यामध्ये तुम्ही फ्री द्या, आरोग्य त्यामध्ये 100% तुम्ही सर्वसामान्य माणसांना आरोग्याच्या सुविधा या कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये, आणि ते होत आहेत. पण आपले गव्हर्नमेंट हॉस्पिटल अत्यंत चांगले काम महाराष्ट्रामध्ये करतायत. खास करून महानगरपालिकेचे दवाखाने, मुंबई महानगरपालिकेचं कौतुक याबद्दल करावं लागेल की अत्यंत चांगल्या फॅसिलिटी या मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये आहेत. त्या सुविधा तुम्ही फ्रीमध्ये द्यायला पाहिजे. नाही की हे लाडका बहीण, लाडका भाऊ, लाडका म्यावना, लाडका दाजी या स्कीमा, ह्या गाजर स्कीमा आहेत. याच्यामुळं राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती तोटा आहे.
आता सरकार म्हणते 2100, मी माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की 1500 रुपयेसुद्धा सरकारने देऊ नये. याच्याऐवजी लोकउपयोगी स्कीमा जास्तीत जास्त कसा फायदा होईल, खास करून जो आपली जी एंटरप्रेन्योरशिप आहे ही कशी वाढेल, बेरोजगारांना नोकरी मिळावी याच्यासाठी काय करता येईल याच्याकडे सरकारने भर दिला पाहिजे आणि या गोष्टीकडं खर्च केला पाहिजे. कारण राज्यात एम्प्लॉयमेंट आल्याच्या नंतर आपल्याकडं राजस्व ऑटोमॅटिक वाढणार आहे. आपला जर बेरोजगारीचा प्रश्न मिटला तर आपल्या राज्यामध्ये जो अर्थव्यवस्था आहे याला चालना भेटेल आणि आणखी जो आपण 15% देशाच्या GDPमध्ये जो आपण आपला जो योगदान देतो आहे ते 15%चं 20% पण होऊ शकतं. याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट. त्यानंतर सरकारने जो आपला पर्यटनाचा विषय आहे, पर्यटनाच्या क्षेत्राकडं सरकारचं पाहिजे तेवढं लक्ष नाही आहे. महाराष्ट्राकडं ती कुवत आहे की आपण जगाला दाखवू शकतो आपल्याकडे काय आहे. आपल्याकडे गडकिल्ले आहेत, आपल्याकडे सह्याद्री आहे, आपल्याकडे महाबळेश्वर आहे, आपल्याकडे 700 किलोमीटरची किनारपट्टी आहे की ज्या गोव्यामध्ये समुद्र जगभरामधून पर्यटक येतात त्या गोव्यापेक्षा सुंदर समुद्रकिनारे आपल्याकडे आहेत. मग ते तारकर्ली असेल, कोकणातले इतर समुद्रकिनारे असतील, त्यानंतर कुलाबा आपलं अलिबागमध्ये समुद्रकिनारे असतील, हे सर्व गोष्टी आपल्याकडे दाखवायला. त्यामुळे सरकारने जो आहे या पर्यटन खात्याकडं या गाजर स्कीमांपेक्षा या बाकीच्या डिपार्टमेंटकडं मित्रांनो जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे.